मोरे किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. हे बघा, मी रात्री हे छोले हरभरे भिजत ठेवलेले होते. आता हे मी शिजवून घेते, मग त्यानंतर आपण छोलेंची भाजी करू. आणि भात पण लावून घेतला आहे पातेल्यात. बघा, छोले पण लावून घेतले कुकरला मी. आता 2 शिट्ट्या करून घेते. लवकर शिजतात त्या कुकरमध्ये. हे बघा, आपले छोले मस्त वाफून गेलेले आहेत. हे बघा, मस्त शिजलेले आहेत. बघा, भात झाला आपला. आता छोल्यांसाठी मसाला करून घेऊ. हे बघा, मी लसूणचे पाकळ्या घेतले आहे आणि थोडंसं आलं घेतलं आहे. मी आता टाकून घेते आणि हे कोथिंबीर पण टाकून घेते आणि हे वाफवलेले छोले पण टाकून घेते. थोडं थंड होऊ देईन, मग मिक्सरमधून फिरवून देईन. त्यात आपण थोडंसं जिरं टाकू आणि एवढं मिक्सरमध्ये दळून घेऊ. आता हा बघा, मिक्सरमधून मसाला फिरवून घेतलेला आहे. मी टमाटर चिरून घेतले, कसुरी मेथी घेतली आणि कोथिंबीर घेतली. आता आपण तेल टाकून घेऊ पातेल्यामध्ये. तेल टाकून घेते. त्यात आपण थोडीशी मोहरी टाकून घेऊ, जिरं टाकून घेऊ. त्यानंतर परतून घेतले. आपण हळद, मीठ आणि लाल तिखट हे टाकून घेऊ. त्याला पण चांगलं परतून घेऊ आणि हे वाटण केलेलं हे पण चांगलं परतून घेऊ. आता सगळं वाटण टाकून घेतलं मी. आता हे चांगलं परतून घेऊ. असं परतून घेऊ आणि थोडंसं हे वाटणचंच पाणी घालून घेऊ. भांडं धुवून घेतलेलं होतं मी मिक्सरचं. आपण हा छोले मसाला टाकून घेऊ. रेडीमेड छोले मसाला आहे तो टाकून घेते. तो पण चांगला परतून घेते. मिक्स केलं का छान, मग तरी येईन नंतर थोड्या वेळात. आता हे छोले आपले सगळे टाकून घेऊ आपण. हे बघा, चांगलं मिक्स करून घेऊ. आता पाणी टाकून घेऊ. आधी मोठ्या गॅसवर ठेवू, मग उकळ आल्यावर स्लो गॅस करू, मग होऊ देऊ. थोडी आपण कस्तुरी मेथी टाकून देऊ आणि थोडी कोथिंबीर टाकून देऊ. आता झाकण ठेवून देऊ. चांगली उकळी येते पाहिजे. आता आपण मिक्स करून देऊ. स्लो गॅसवरती होऊ देऊ. आपण सुटलंय की नाही. हे बघा, मस्त लागते छोलेची भाजी. जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघू आता. हे बघा, आता झाली आपली भाजी. आता छोले शिजवून घेतलेले होते ना आपण. आता गॅस करते मी बंद. बघा मग कशी झाली. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघा, जास्त पातळी नाही आणि जास्त घट्टही नाही भाजी. भातासोबतही खाता येणार, पोळीसोबतही खाता येणार. अशी केली मी आपली छोलेंची भाजी. छान वाटली ना मग.